नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 जुलै 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीमधून एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। शहरातील 65 वर्ष जुन्या हमालपुरा ते राजकमल चौकाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाला मोठे तडे गेले आहेत। यामुळे पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून जड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातली आहे। सध्या केवळ दुचाकी वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी आहे। यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। अमरावती शहरातील हमालपुरा ते राजकमल चौकाकडे जाणारा हा सुमारे 65 वर्षापूर्वीचा रेल्वे पूल आता धोक्याच्या छायेत आहे। बुधवारी दुपारी या पुलाच्या बोगद्याच्या भागात मोठे तडे गेल्याचं निदर्शनास आलंय आणि तात्काळ प्रशासनाने मोठ्या वाहनांची वाहतूक वळवली। हा पूल 1960च्या दशकात दगडांच्या बांधकामातून उभारण्यात आला होता। यापूर्वीही या पुलाच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते, परंतु ती दुरुस्ती केवळ दिखाव्यापुरती आणि निकृष्ट दर्जाची होती। विशेष म्हणजे या निकृष्ट कामामुळे संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टही करण्यात आलं होतं। या महत्त्वाचा उड्डाण पूल बंद असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे। विशेषतः जयस्तंभ चौक ते मालवीय चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत किंवा बस डेपोमध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ताच बंद असल्याने आता राजकमल चौक ते जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौकाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे। यामुळे मुख्य बाजार परिसरात वाहतूक कोंडींची समस्या वाढली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। 23 जुलैच्या रात्रीपासून हा उड्डाण पूल बंद करण्यात आला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमधील चिंता वाढत आहे। अमरावतीकरांसाठी ही एक मोठी समस्या बनली आहे। शहराच्या मध्यभागी असलेला हा महत्त्वाचा पूल बंद झाल्याने दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईल। अमरावती जिल्ह्यात स्मॉल फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून होणाऱ्या लूट आणि जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासन सक्रिय झालं आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक नुकतीच पार पडली। अमरावती ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकच्या कर्ज वसुली आणि वाटप करणाऱ्या प्रतिनिधींकडून रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। याची गंभीर दखल घेत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अशा घटनांना प्रतिबंध घालण्याकरिता आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस आणि बँक प्रशासनाची एक समन्वयक बैठक आयोजित केली होती। अमरावती येथील मंथन हॉलमध्ये ही बैठक संपन्न झाली। या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास 50 स्मॉल फायनान्स बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत पोलीस आणि बँक प्रशासनाकडून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक दक्षता आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली।
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन केले. त्याचबरोबर बँक प्रतिनिधींच्या समस्याही या बैठकीत जाणून घेण्यात आल्या. बँक प्रतिनिधींनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणण्याची आश्वासन दिले आहेत. या बैठकीमुळे स्मॉल फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधीवरील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या समन्वयामुळे अमरावती जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना अधिक सुरक्षितता लाभेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पदपथावरील अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने सुरू केलेल्या मिशन फ्री फुटपाथ मोहिमेमुळे हॉकर्स आणि प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पदपथ सुरळीत करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मिशन फ्री फुटपाथ ही मोहीम सध्या जोरदार सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे शहरातील अनेक हॉकर्सचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर 24 जुलै रोजी युवा स्वाभिमान पार्टी हॉकर्स युनियनच्या वतीने अमरावती महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. काय नाव आपलं, नेमकं काय विचार आता? नमस्कार, मी गणेश मारोडकर, स्वाभिमान हॉकर्स युनियन शहर अध्यक्ष. आज अमरावती शहरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जे अतिक्रमण विभागाची गरीब हॉकर्सवरची कारवाई जी सुरू आहे, जी अन्यायकारक कारवाई जी सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी मॅडमकडे आलेलो आहोत. आज अमरावती शहरातील हॉकरचा माल जप्त करून क्रॅप करण्याच्या गोष्टी करत आहेत, त्यांना तोडण्याच्या गोष्टी करत आहे. हा हॉकर्सवर होणारा अन्याय आहे आणि हा अन्याय हॉकर्स युनियन कधीही बर्दाश्त करणार नाही. आज फक्त निवेदनासाठी हे स्वरूप आहे, उद्या आंदोलन करण्याची देखील आमची तयारी आहे. आज आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि ज्या थरावर जायचं काम पडलं त्या थरावर करू. कारण आमच्याकडे रोजगाराचं कुठलंही साधन नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये कुठली फॅक्टरी नाही, इंडस्ट्रीज नाही, फक्त रोजगारच त्याच्या परिवाराचा भरण पोषण्याचं एक साधन आहे आणि ते साधनच महानगरपालिका त्याच्यापासून हिरावून घेत आहे. हा या गरिबांना होणारा अन्याय आहे. म्हणून या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी महानगरपालिकेने अद्याप कुठली ऑफर झोन निर्मित केले नाही. 2004 पासून 14चे 14 ऑफर झोन दाखवत आहेत, परंतु एकही कामाचं नाही. महानगरपालिकेने जे मोठे जे जागा होते मेन चौकातल्या ते विकण्याचं काम केलं, पण ऑफर झोन निर्माण करण्याचं काम नाही केलं. अगर तिथे ऑफर झोन निर्माण केले असते तर आज आमच्याकडे वेळ आली नसती. आज महानगरपालिकेने आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी. लक्षात घेता आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे. आपल्याला काय वाटते, अमरावती शहर वाहतुकीसाठी सुरळीत व्हावे आपल्याला वाटत नाही का? किंवा आपली मागणी राहणार का ऑफर झोन साठी, किंवा एखादा झोन देण्यात आला ते ठिकाण देण्यात आलं, अशी मागणी आहे का आपली? एका घरामध्ये एक व्यक्ती अगर चोर निघाला तर संपूर्ण घराला फाशी मिळते का? अगर हे हॉकर्स गलती करत आहे तर त्याची सजा आहे संपूर्ण हॉकर्सला मिळणार का? ठीक आहे, मी पण मानतो का काही हॉकर त्यांचा व्यवसाय व्यवस्थित करत नाही, तर याची सजा हे भुगतण्या सर्वांना भोगावं लागत आहे. हे अन्याय करा. नेमकी मागणी काय राहणार? आमची मागणी हेच आहे, हॉकर्सची निर्मिती करा. जोपर्यंत हॉकर्सची निर्मिती होत नाही, जिथे आम्ही आमचा व्यवसाय करत आहे, आम्हाला एक नियम व अटी लावून द्या. त्याच्यावर अगर आम्ही खऱ्याने उतरलो तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा. हॉकर्स युनियनने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन अशी मागणी केली आहे की जोपर्यंत हॉकर्स झोन निश्चित होत नाही तोपर्यंत कोणत्याही हॉकर्सवर कारवाई करू नये. मात्र महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. क्रॉसिंग, उड्डाण पूल ऐसे ठिकाण पर आदमी नाला पूर्णपणे काटना बिल्कुल जहाँ पे हमें लग रहा है इलीगल है, लोगों को प्रॉब्लम हो रही है, तरकारी येता है, तर हॉकर जो निश्चित आहे किंवा नाही आम्ही कारवाई करू. ठीक आहे. बहुत से ठिकाणवर लोकांनी पक्का बांधकाम असलेले ठिकाण. विषय आहे की हॉकर जे आहे असं नाही की इथे उपस्थित पण भरपूर शहराचे हॉकर कुठलेही नियमचं पालन न करता कुठेतरी ते उभे राहतात, ऍक्सिडेंट होतो. स्वतः इथे शहरात उड्डाण पूल आहे, फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरच्या वरती आपला ठेला लागतो. स्वतः माझी गाडी 3दा ऑलमोस्ट ऍक्सिडेंट झाला आहे मोटरिस्ट सोबत. कुठल्याही प्रकारची डिसिप्लिन फॉलो होत नाही.
मोठी मोठी जी नाका पॉइंट आहे, आपल्या हायवेच्या जवळचे नाका पॉइंट आहे, तिथे हॉकर उभे राहतात, जेणेकरून खूप आम्हाला टुरिस्ट मार्फत पण कंप्लेंट प्राप्त आहे, लोक पण इथे भरपूर येत आहे, काही प्रकारचं डिसिप्लिन नाही, ठीक आहे. त्यामुळे आपलं जे मिशन फ्री फुटपाथ ते सुरू राहणार आहे, ते पहिलं. शहरातून अनधिकृत अतिक्रमण पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत ही कारवाई सुरूच राहील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याचबरोबर सौम्या शर्मा यांनी हॉकर्सना असे निर्देशही दिले आहेत की लवकरच शहरात हॉकर्स झोन निश्चित केला जाईल, परंतु तोपर्यंत नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही पाऊल हॉकर्सने उचलू नयेत. यावेळी युवा स्वाभिमान पार्टी हॉकर्स युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने हॉकर्स उपस्थित होते. तरी होती अमरावतीमधील मिशन फ्री फुटपाथ आणि हॉकर्सच्या संघर्षाबद्दलची सविस्तर बातमी. शहराला अतिक्रमण मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना हॉकर्स झोनच्या मागणीमुळे कसे वेगळे वळण मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार पक्षाने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला, तर काही ठिकाणी आंदोलकांनी चक्क पत्त्याचा डाव मांडून आपला संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकरिता प्रहार पक्षाने जिल्हाभरात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करावे, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि शेतमालाला हमी भावाची हमी लागू करावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्याकरिता एक अनोखा मार्ग अवलंबला. अनेक ठिकाणी रस्त्यावरच खुलेआम रम्मी पत्ते खेळून त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार पक्ष यापूर्वीही आक्रमक राहिला होता. याआधी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याच मागणीकरिता मोजरी येथील गुरुकुलमध्ये 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हाती केवळ झुंझुना दिलेत, असे प्रहार पक्षाचे म्हणणे आहेत. प्रहार पक्षाने शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, पशुपालक, दिव्यांग आणि महिलांच्या हक्कांसाठी यापूर्वीच राज्य सरकारकडे 17 मागण्या केल्या होत्या. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज पुन्हा हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अचलपूर येथील चांदूर बाजार नाक्यावर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात चक्काजाम करण्यात आलाय. यावेळी रस्त्यावर जाळपोळही करण्यात आली. प्रहारच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हा ग्रामीण पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सविस्तर माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झोनल मेडिको लीगल परिषद याबाबत एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. पूर्वी डॉक्टर हे देवाचे रूप मानले जात होते, पण आज परिस्थिती बदलली दिसते. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंधामध्ये आलेले तणाव आणि कायदेशीर गुंतागुंत यावर प्रकाश टाकण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या 2 दिवसीय कॉन्फरन्समध्ये आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, कम्युनिकेशन स्किल, प्रोफेशनल एथिक्स आणि यासारखे अनेक विषय हाताळणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर रुग्णांना सेवा देताना आणखीन चांगली सेवा देऊ शकतील आणि मधल्या काळात डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये जे संबंध जरा थोडी दुरावलेले असे आपल्याला जाणवतात, ते संबंध सुधारण्यामागे आणि पेशंटच्या केअर घेण्यामागे डॉक्टर लोक आणखीन अग्रेसर होतील आणि एक प्रकारे आपला समाज, पेशंट चांगले राहतील. आम्ही नेहमी म्हणतो की जर पेशंट सेफ असेल तर डॉक्टर सेफ, पेशंट सेफ्टी इज डॉक्टर सेफ्टी, हे आमचं घोषवाक्य आहे. त्याला अनुसरून आम्ही एक पब्लिक फोरम देखील घेतला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन हॉलला 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. त्यामध्ये जनसामान्याकरता आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप या विषयावरती एक जनसंवाद ठेवला आहे, चर्चासत्र ठेवले आहे. त्यामध्ये आमचे अमरावती शहरातले ज्येष्ठ तज्ज्ञ सहभाग घेणार आहे. तशी 2 दिवसीय अंचल लेवलला किंवा झोनल लेवलला जी मेडिकल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्सची न्यूज पूर्ण वृत्तपत्रांद्वारे सगळ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचेल आणि जवळपास 450 ते 450
डॉक्टरांचं यात आता रजिस्ट्रेशन झालं आहे आणि डॉक्टर पण या कॉन्फरन्सचा फायदा घेतील, पण त्यासोबतच पब्लिक किंवा जनमानस या पब्लिक फोरममध्ये सहभाग घेऊन त्यांना देखील आमच्या गायडन्सचा किंवा आमच्या नॉलेजचा फायदा होईल आणि डॉक्टर पेशंट रुग्ण संबंध ज्याला आपण म्हणतो ती सुधारण्यामागे या कॉन्फरन्सचा आणि या पब्लिक फोरमचा नक्कीच हातभार आहे, ही आमची इच्छा, मानसिक इच्छा आहे. या 2 दिवसीय परिषदेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील कायदेशीर पैलूंवर अधिक प्रकाश पडेल आणि डॉक्टर रुग्ण संबंध अधिक रूढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः नागरिकांसाठी आयोजित खुल्या चर्चासत्रातून सामान्य जनतेलाही या महत्त्वाच्या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांनी हे संबंध सुधारण्यासाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. जिल्हा बँकेतील राजकारणात एक मोठं वळण आलंय. ज्या नोटिशीच्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता ते प्रकरण न्यायालयाने आता क्लोज केलंय. पण या लढाईत आणखी एक महत्त्वाचा दिवस येणार आहे. जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी संचालकांनी केलेल्या तक्रारींमुळे विभागीय सहनिबंधक कार्यालयाने एक चौकशी समिती नेमली होती. बँकेने या समितीला आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून दिली नाहीत, त्यामुळे बँकेला दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली होती. बँकेने याविरोधात न्यायालयात धाव घेतली आणि आता 2 सुनावणीनंतर न्यायालयाने हे प्रकरण आदेशासाठी बंद केलंय. यासोबतच बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर 29 जुलैला सुनावणी होणार आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी महत्त्व मिळालंय. मला अद्याप नोटीस मिळालेली नाही आहे. तुमच्याकडनं मला मिळत आहे की 29 तारीख आहे आणि लोकमत वृत्तपत्राने अशी एक बातमी दिली आहे की त्या केस क्लोज केली आणि 29 निर्णय आहे. मी माझं म्हणणं मांडलेलं नाही, त्याच्यामुळे आय थिंक मला न्याय देवता मला चान्स देईल आणि नोटीस न मिळाल्यामुळे मी अजूनपर्यंत माझं म्हणणं मांडलं नाही आहे. पण आता 29 तारखेला काय आहे ते मी पाहून मी माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करेन माझ्या वकील. जिल्हा मध्यवर्ती बँक ही दर दिवसाला नव्या आरोपाने आणि प्रत्यारोपाने म्हणजे चर्चेत राहत आहे. त्या आरोपांना काही तथ्य नाही आहे. म्हणजे विरोधकांना आता काही काम नसल्यासारखे उठसूट आरोप करतायत, आज जाते उद्या जाते अशा पद्धतीचं होत आहे. त्यामुळे कदाचित त्यातलाच हा एक आरोप म्हणून आता पाहू पुढे काय म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर मला पाहता येईल काय करता. विश्वास माझा न्याय व्यवस्थेवरती आहे. जसं भाऊंना न्याय मिळाला तसा मलाही कदाचित न्याय मिळून. तर मित्रांनो, जिल्हा बँकेतील या घडामोडींवर आता सर्वांचं लक्ष लागलंय. न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येणार आणि संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेबाबत 29 जुलैला काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी केवळ मन जिंकणारी नाही तर समाजाप्रती आपली सामूहिक जबाबदारी देखील अधोरेखित करेल. अमरावतीमध्ये निराधार आणि असहाय्य मुलांसाठी तारे जमीन पर चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्याने मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आणि त्यांना प्रेरणा दिली. हा उपक्रम श्री जैन संस्कार युवा मंच, JPP जैन महिला फाउंडेशन आणि जैन ओसवाल बहुसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. अमरावतीमध्ये श्री जैन संस्कार युवा मंच, JPP जैन महिला फाउंडेशन आणि जैन ओसवाल बहुसंघने एकत्रित येऊन एक अनोखा उपक्रम राबविलाय. प्रभात टॉकीजमध्ये तारे जमीन पर या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन निराधार आणि असहाय्य मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. सितारे जमीन पर हा सिनेमा 3 संस्थांनी जैन संस्कार युवा मंच अध्यक्ष महेंद्र बंसाली, JPP जैन महिला फाउंडेशन अध्यक्ष प्रतिभा चोपडा, जैन ओसवाल बहुसंघ अध्यक्ष अर्चना सिंघवी आणि त्यांच्या चमूने मिळून हा अतिशय दर्जेदार हृदयस्पर्शी सिनेमा या ठिकाणी बालगोपालांसाठी, दिव्यांग शाळेसाठी आणि बालगृहासाठी उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला इथे बसलो आहे. हा जो सिनेमा आहे यामध्ये एका जागतिक कीर्तीच्या कोचने गुन्हा केला आणि त्याला जेलमध्ये टाकता येत नाही, म्हणून त्यांनी त्याला एक शिक्षा दिली की तुम्ही या मतिमंद मुलांच्या चमूला शिकवा, आणि त्यांनी ते शिकवण्याचं काम हाती घेतलं. तो शिकवत असताना त्याला जे अनुभव आले आणि आपण त्या अनुभवामध्ये गुरफटत जातो असा तो सिनेमा आहे. आणि शेवट जो आहे की त्यांची टीम जेव्हा 19-20 हारते थोड्याशा फरकाने, त्यावेळी ते सगळे कोच आणि त्यांचे पाठीराखे नर्वस होतात, ज्यांना आपण म्हणू की ते नॉर्मल लोक आहे.
म्हणजे सिनेमाची थीमच आहे हर आदमी का अपना नॉर्मल होता है. तर ती जी प्रतिबंध मुलं आहे ती त्या जिंकलेल्या चमूला इतके पुरवतात, इतकं कौतुक करतात, एक दुसऱ्याचं कौतुक करतात. आणि जेव्हा कोचला आश्चर्य वाटतं की हे काय सुरू आहे, तर तो त्यांना सांगतो अरे अपनी टीम हार गई. तर ते सांगतात, ते मुलं त्यांच्या सांगतात सर अपनी टीम हारी नाही, अपनी टीम सेकंड आहे. मला असं वाटतं की जीवनामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी केवळ सितारे जमीन पर मधले सितारे नाही इथे दाखवलेले, आपण सर्वांनी जमिनीवर यावं असा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी हा दिलेला संदेश तुम्हा सर्वांसाठी अतिशय अतिशय महत्वाचा आहे. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी माझ्या वाढदिवशी आज सिनेमा केवळ आज 4-5 शाळा आलेल्या आहे. शहरातील सर्व मतिमंद, अंध, अपंग, मुके, बहिरे, अनाथ, वृद्धाश्रमातील वृद्ध सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे 7 ऑक्टोबरला 9 ते 8:30. 200हून अधिक मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला. चित्रपटाच्या भावनिक संदेशांनी ते खूप प्रभावित झाले आणि त्यांच्यात आत्मविश्वास व सकारात्मकतेची नवीन किरण जागृत झाली आहे. सभी को सादर जय जिनेन्द्र. जैन संस्कार युवा मंच, जेपीपी जैन महिला फाउंडेशन एवं श्री ओसवाल बहुसंघ इनके संयुक्त तत्वाधान में आज एक हमने प्रयास किया है. जो निराधार और असहाय बच्चे हैं, जो मतिमंद बच्चे हैं, इनमें से कुछ स्कूलों को हमने जाके अप्रोच किया और एक निःशुल्क यहाँ पे स्क्रीनिंग हमने सितारे जमीन पे का यहाँ पे रखा है. हमारे जैन संस्कार युवा मंच के अध्यक्ष महेंद्र भैया बंसाली एवं जेपीपी जैन महिला फाउंडेशन की अध्यक्षा प्रतिभा भाभी चोपड़ा एवं श्री ओसवाल बहुसंघ की अध्यक्षा सौ अर्चना भाभी सिंघवी, इन्होंने अथक प्रयास किए और इसका विशेष सहयोग हमारे सदस्य राहुल भैया भंडारी, इन्होंने बहुत अथक प्रयास किए इसको मूर्त रूप देने के लिए. एक बहुत ही अच्छी पिक्चर है जो बच्चों के लिए बहुत मोटिवेटिंग है. तो हमारा एक ऐसा प्रयास था कि भाई सारे जो जिनके बारे में हम पिक्चर बना रहे लेकिन जिनको शायद किसी ने सोचा नहीं कि ये पिक्चर बताना, ऐसा हमने बच्चों को चुना और यहाँ पे हमने इनकी निःशुल्क स्क्रीनिंग किया है. तो एक छोटा सा प्रयास है. हमें उम्मीद है आप सभी की सराहना इस प्रयास के लिए हमें दी जाएंगी. हमारे हा कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक कौतुकास्पद पाऊल ठरलाय, ज्याने मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सन्मानजनक जीवन जगण्यासाठी प्रेरित केलेत. जिनेन्द्र, जैन संस्कार युवा मंच, जेपीपी जैन महिला फाउंडेशन एवं जैन ओसवाल बहुसंघ की तरफ से संयुक्त रूप से यह प्रयास किया जा रहा है. जब हम समाज में अपने से बच्चों को देखते हैं कि जो हमारे सामान्य बच्चों से भी कुछ अलग होते हैं, कुछ की मानसिक विकृतियां रहती है, किसी की शारीरिक तकलीफ रहती है, इसके कारण कहीं ना कहीं वो एक उपेक्षित जीवन जीते रहते हैं. तो उन बच्चों को ध्यान में रखते हुए जो भगवान महावीर स्वामी का संदेश है संवेदना और करुणा का, तो उसको प्रचार करते हुए हमने जैन समाज के इन 3 संगठनों ने यह निर्णय लिया कि बच्चों को इस तरह से कुछ इंस्पिरेशन मूवी दिखाई जाए, जो कि सितारे जमीन पर एक ही बहुत ज्यादा भावना प्रधान और कहीं ना कहीं लाइफ में हार ना मानकर आगे बढ़ने की मूवी है. तो इसी निश्चय को लेकर समाज में जो उपेक्षित और बच्चे हैं उनको एक अपने समाज में योग्य स्थान दिलाने के लिए हम सभी ने यह संयुक्त प्रयास किया है. और हमारे इस प्रयास में आज 200 बच्चे शामिल हुए हैं और उनके चेहरों की जो खुशी है वो हम सभी ने यहाँ पर जब वो एंटर हो रहे थे तो वो महसूस की है. और शायद यह जो खुशी उन्होंने पाई है हमारे अमरावती समाज में एक अच्छा प्रेरणा और सार्थक संदेश लेकर जाएगी कि ऐसे प्रयास भी बहुत ज्यादा सराहनीय रहते हैं और कहीं ना कहीं हमें समाज के लिए, शहर के लिए ऐसे प्रयास करते रहना चाहिए. जय जिनेन्द्र. हा खरोखरच एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम होता. श्री जैन संस्कार युवा मंच, जेपीपी जैन महिला फाउंडेशन आणि जैन ओसवाल बहुसंघाने हे सिद्ध केले की जेव्हा समाजाचे विविध घटक एकत्र येतात तेव्हा खरे आणि अर्थपूर्ण बदल घडू शकतात. तारे जमीन पर यासारख्या चित्रपटाचे प्रदर्शन केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर त्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे अशा मुलांच्या जीवनात आशेचा किरण होता. आम्हाला आशा आहे की असे आणखी कार्यक्रम होतील जे आपल्या समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणतील आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देतील. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई 3 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरुवार दिनांक 24 जुलैपासून 3 दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दारापूर, दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला
न्यायमूर्ती गवई उपस्थित राहतील. दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 3:45 बेलोरा विमानतळावर न्यायमूर्ती गवई यांचे अमरावतीमध्ये आगमन झाले. शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10:45 दारापूर येथील विविध कार्यक्रमाला न्यायमूर्ती गवई उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहतील. शनिवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास सरन्यायाधीश उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील. अमरावती शहर आज एका विशेष आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या अमरावती दौऱ्यामुळे न्याय क्षेत्रात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्किट हाऊस येथे भेट दिली. दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहतील, जे स्थानिक न्याय व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच अमरावती येथील सिपना महाविद्यालयात ई लायब्ररीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण संसाधनांचा लाभ मिळेल. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी अमरावती वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भूषण गवई यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस विभागाचे नवीन DCP रमेश धुमाड देखील उपस्थित होते, ज्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले. सर्वप्रथम तर उद्या म्हणजे दिनांक 25 जुलै 2025ला स्वर्गीय दादासाहेब गवई यांचा पुण्य स्मरण दिन आहे. त्याकरता सरन्यायाधीश साहेब इथे आलेले आहे. त्याचप्रमाणे दर्यापूरच्या न्यायालयाच्या इमारतीचं एक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्यानंतर 26 तारखेला सकाळी अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये स्वर्गीय ॲडव्होकेट TR गिल्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ई लायब्ररी स्थापन झालेली आहे. त्या ई लायब्ररीचं उद्घाटन करण्याकरता सिपना कॉलेज येथे उद्घाटन सोहळा ठेवला आहे. त्या कार्यक्रमाकरता देखील सरन्यायाधीश साहेब येणार आहे. त्याचसोबत त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे दुसरे सन्माननीय न्यायमूर्ती श्री अतुल चांदूरकर येणार आहे. आणि असा हा एक उद्घाटनाचा सोहळा अमरावती जिल्हा वकील संघातर्फे सिपना कॉलेजमध्ये 26 तारखेला सकाळी 10:30 वाजता ठेवलेला आहे. तर अशा ह्या 2-3 कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश साहेब अमरावतीला आलेले आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो. दर्यापूर तालुक्यातील दारापूर गावात उद्या एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई. अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील तक्षशिला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 25 जुलै रोजी एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉलेजने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबतच अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दादासाहेब गवई यांच्या सामाजिक कार्याला आदरांजली वाहण्याकरिता आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नमस्कार, मी डॉक्टर DT इंगोले, प्रिन्सिपॉल तक्षशिला इंजिनिअरिंग कॉलेज दारापूर. आमच्या परिसरामध्ये माननीय दादासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे आणि दादासाहेबांचा येत्या 25 जुलैला स्मृतिदिन असल्यामुळे त्यानिमित्त आपले भारताचे सरन्यायाधीश भूषणदादा गवई हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. आमच्या संस्थेच्या माननीय अध्यक्षा कीर्तिताई, सचिव पायससाहेब आणि इतर सर्व कार्यकारिणीतर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना आवाहन करतो की येत्या 25 तारखेला दादासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वांनी यावं आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणारे भूषणदादा यांच्यासोबत
तुम्हाला काही काळ घालवता येईल. आणि फक्त एकच आवाहन करेल या निमित्ताने की सरन्यायाधीश आणि त्यांना असणारी सिक्युरिटी यामुळे सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने येताना कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीला त्रास होईल असे वस्तू या ठिकाणी आणू नये. इवन आपण पाण्याची बाटलीसुद्धा आणू नये. ही सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून सिक्युरिटीला आणि तुम्हालासुद्धा त्रास होणार नाही. मी पुनश्च एकदा आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतो की येत्या 25 तारखेला तुम्ही दारापूर येथील तक्षशिला महाविद्यालयामध्ये यावं आणि दादांना वंदन करावं. धन्यवाद. तर उद्या दारापूर येथे दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेषतः सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील निंभा गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. तळेगाव दशासर गावाजवळील शेतात डवरणीसाठी जात असताना रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने मजूर अशोक सोनूजी शेंडे वय वर्षे 40 आणि नारायणराव गवई यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक अन्य मजूर गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावातील एकही मजूर आज कामावर गेला नाही. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या निष्काळजीपणाचा निषेध केला. जगताप यांनी आरोप केला की महावितरण केवळ मेंटेनन्सच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची बिले काढत आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकरी आणि मजुरांच्या जीवाशी खेळले जात आहे. ठेकेदारांना श्रीमंत करण्याच्या मागे कमिशनचा मोठा धंदा सुरू असल्याचा दावाही यावेळी माजी आमदार जगताप यांनी केला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. महावितरणचे कर्मचारी आणि तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत अशोक शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून महावितरणच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. महिलांना त्यांच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन परप्रांतात विक्री करण्याच्या अनेक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडल्या आहे. एका धक्कादायक घटनेत आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत एका विधवा महिलेला तिच्या सासऱ्यानेच चक्क 1,20,000 रुपयात विकले. 2 वर्षाच्या भयान अनुभवानंतर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर तिला परत आणून गावात सोडून देण्यात आले. बेपत्ता व्यक्तीच्या शोध मोहिमेदरम्यान हा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. आर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील एका महिलेच्या पती व एका मुलाचा अकस्मात मृत्यू झाला होता. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अन्य एक मुलगा व मुलीसह ती सासऱ्यांच्याकडे राहत होती. या निराधार महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन तिला रोजगार मिळवून देतो म्हणून तिची नणंद व नंदई हे तिला मध्य प्रदेशात घेऊन गेलेत. तेथून त्या महिलेची 1,20,000 रुपयात गुजरात येथील पोपट चौसाणे या व्यक्तीला विक्री करण्यात आली. त्या व्यक्तीने तब्बल 2 वर्ष तिचे शोषण केलेत व तिच्यापासून पुत्रप्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडून दिलेत.
इथून म्हणजे माझ्या देरानं पावनपणाला म्हणून माझी ननद आली ती ननद मानंदई ने आले समजा इथं. तर माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती. माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही. माझी सासू होती, माझा सासरा बी उभं होते तिथं. तर जा म्हणे तुम्ही. तर त्यांच्या आज्ञावरून मी गेली. तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे. तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन, माझेवाले 2 लेकरं. मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संग तसं ठेवलं. नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही. 2 वर्ष झाली पाहिले नाही. मला विकून टाकलं. मारहाण केली खूप घरी. म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही. 2-2 दिवस खोलीत पण ना ठेवत जाय मला. कोणाला सुद्धा बोलू दे नाही मला. पुढं काय झालं? तिथून नेल्याच्या नंतर टंकरा गाव आहे हिरापूरमधून. तिथे घेऊन गेले. समोरच्या माणसाला विकलं. समोरचा माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे. मी म्हटलं माझे 2 लेकरं आहे पहिल्या घरचे, मला विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे. त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यानं इकडे आणलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तिची सासू, सासूचा दुसरा नवरा व दीर, नणंद व नंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका 43 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बा तिला सन 2023मध्ये तिचे दीर, सासू, सासरे आणि ननद आणि नंदोई हे मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत. त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे. साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता. त्यापैकी 80,000 रुपये हे पीडित महिलेसमक्षच ननद आणि नंदोईला देण्यात आलेले होते. त्यानंतर ती साधारणतः 2 वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीनं तिचं शोषण केलं. त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे. आणि आमच्या इकडं सन 2023मध्ये या महिलेची मिसिंग होती. या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या. महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्नी येथं कलम 143, 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत आहेत. उर्वरित तपास सुरू आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन महिलांची होणारी विक्री आणि त्यांचे शोषण थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. पीडित महिलेच्या बेपत्ता असलेल्या मुलामुलींचाही तातडीने शोध लागावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून या कुटुंबाला न्याय मिळू शकेल. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांच्या कृतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनादरम्यान यवतमाळमध्ये एक अनोखं आणि तीव्र निषेध प्रदर्शन पाहायला मिळालं. म्हटलं नव्हतं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा म्हणून. इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्यांचे मत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. आता त्यांना या गोष्टीचा विसर का पडला? हे सरकार फक्त उद्योगपतीचं सरकार राहिलेलं आहे का? गरीब कष्टकरी शेतकरी मजुराचं हे सरकार नाही आहे का? आताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दलचा विचार या सरकारने केलेला नाही. समिती तयार करण्यात आली, परंतु ही समिती ही उपाययोजनेसाठी आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी आहे हे अद्यापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. आणि समितीचा रिझल्ट, समिती किती तारखेपर्यंत, कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करेल हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही. हा आमचा चक्काजाम तो पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे. शेतकरी यामध्ये स्वतःहून सहभागी झालेले आहे. शेतकऱ्याच्या मनातला जो आक्रोश आहे तो शेतकरी रस्त्यावर उतरून दाखवत आहे. हाच आक्रोश
आक्रोश जर सरकारने कर्जमाफी केली नाही, हाच आक्रोश तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, या पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात राहील. शेतकऱ्याच्या हातात राहिल्याशिवाय राहणार. यवतमाळमधील या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढविला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देण्याची आणि तातडीने कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका धक्कादायक खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले आहे. हा आरोपी कुख्यात मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. अंबाझरीमध्ये साधारण 3-3.5 महिन्यापूर्वी जो हत्येचा प्रकार झाला होता, त्यामधील जो फरार आरोपी शेख शाहिद हा नोएडा येथे असल्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे. हा जो आरोपी आहे हा गुन्हा झाल्यापासून फरारच होता. साधारण 3 महिन्यापासून तो फरार होता. याचं पूर्ण नाव शेख शाहिद अख्तर वल शेख सलीम अख्तर असं आहे. हा प्रॉपर महलचा राहणारा असून रिक्षा चालवतो. जो जेव्हापासून गुन्हा झाला तेव्हापासून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. दरम्यानच्या काळामध्ये तो कोलकात्यालाही काही दिवस राहिल्याबद्दल निष्पन्न झालेला आहे आणि आता काही दिवसापूर्वी तो नोएडाला जाऊन त्या ठिकाणी राहत होता आणि त्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. या कारवाईमुळे नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विशेषतः संघटित गुन्हेगारांना आळा घालण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सीताबर्डी विभाग करीत आहे. नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेने मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील एका पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेतला आहे. जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात हा आरोपी ऑक्टोबर 2023 पासून फरार होता. जरीपटका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 806/2023 हा जो गुन्हा आहे हा किडनॅपिंग आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा होता, ज्याच्यामध्ये मोक्का लागलेला असून जरीपटका एसीपी त्याचा तपास करत आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जो फरार आरोपी होता शाहजेब खान परवेज खान याला हा जो आहे सिम्बॉयसिस कॉलेज परिसरामध्ये असल्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार आम्ही त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कामी एसीपी जरीपटका यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. हा जो आरोपी आहे मागील 2 वर्षापासून फरार होता. गुन्हा झाल्यापासून साधारण फरार होता. त्या दरम्यानच्या काळामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेला आहे. नागपूर शहरामध्ये पण ठिकाण बदलून राहत होता. त्याचप्रमाणे चंद्रपूर, भंडारा, वर्धा या ठिकाणी पण तो फिरलेला आहे. त्याचा सविस्तर तपास एसीपी जरीपटका सर करत आहे. तर अशा प्रकारे नागपूर शहर गुन्हे शाखेने जरीपटका येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या शाहजेब खान या मोक्का आरोपीला ताब्यात घेऊन एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगाराला आळा घालण्यात पोलिसांना यश मिळालंय. नागपूरच्या हिंगणा येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीच्या विनयभंगाची आणि मोबाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करत वसतिगृहातील सुरक्षारक्षक आणि वॉर्डनला सेवेतून बडतर्फ करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील इतर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची आणि तिचा मोबाईल चोरीला गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. आयसी चौक परिसरातील या वसतिगृहात अज्ञात चोराने हे कृत्य केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीनंतर संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि पहारेकरी यांना त्यांच्या कंत्राटी सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आला आहे. ही कारवाई इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता विभागाने कठोर पावले उचलली आहेत. प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी माहिती दिली आहे की विभागाकडून राज्यातील सर्व वसतिगृहांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
वसतिगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी यंत्रणा बसवण्यावर भर दिला जात आहे. आपण याच्यामध्ये जी मुलांचं जे सिक्युरिटी गेट असतं फायर एक्झिट, तर फायर एक्झिटचं सफाई करताना ते फायर एक्झिटचं जे लॉक होतं ते लॉक तोडण्यात आलं होतं. नंतर मग ते बंद करायचं त्यांनी दरवाजा बंद केला, पण फायर एक्झिटचं लॉक लावण्यात आलेलं नाही. त्या लॉकमधून काही म्हणजे चोर घुसले आणि त्यांनी जे दरवाजा उघडा होता म्हणजे किंवा त्याच्या आतून कडी लावलेली नव्हती, त्या दरवाजामध्ये ते विद्यार्थिनीच्या याच्यामध्ये रूममध्ये घुसले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमकी ती विद्यार्थिनी एकटीच होती. दुसरी तिची मैत्रीण जी बाहेरगावी गेलेली होती. त्याच्यामुळे त्या विद्यार्थीने मोबाईल चोरायचा प्रयत्न केला आणि त्या विद्यार्थिनीला हात लावला. ते विद्यार्थी जागी झाली, ती ओरडली, वॉर्डनकडे धावत गेली. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ते चोरं मोबाईल घेऊन पळून गेले. तर याच्यामध्ये आपण जे आहे पहिल्यांदा जे आहेत ते ॲक्च्युली दरवाजा जो होता त्याचा लॉक दुरुस्त करणं गरजेचं होतं आणि त्या दुरुस्त न केल्यामुळे आणि दुसरी जे पहारेकरी होती ती पहारेकरी फर्स्ट 2 फ्लोअर आहे तिथे. आपल्याकडे 3 पहारेकरी असतात. एक त्याच्या 8-8 तासाच्या ड्युट्या असतात. तर जी होती रात्रीची ती वरच्या मजल्यावर होती आणि वॉर्डनचं जे रेसिडेंट त्या खालच्या मजल्यावर असल्यामुळे तिला वरच्या मजल्यावर झोपायला सांगितलं होतं. आणि दरम्यान तिने आरडाओरडा केल्यानंतर वॉर्डन वगैरे जागे झाले आणि चोर पळून गेले. वरच्या मजल्यावर पण आम्ही नंतर जसं माहीत झालं तसं वॉर्डननी सकाळी आम्हाला रिपोर्ट केल्यानंतर मी माझे डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे होते सहारे साहेब त्यांना पाठवलं. त्यांनी इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं, वॉर्डनला मी लगेच सांगितलं पोलीस कंप्लेंट मी दाखल करा आणि वॉर्डननी पोलीस कंप्लेंट दाखल केली, पण मोबाईल मिसिंगचीच होती. नंतर आम्ही इन्क्वायरी करता असं लक्षात आलं की मुलीचा पण विनयभंग झाला, मुलीची तक्रार घेतली. त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे आम्ही सहारे साहेबांनी एक पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांना सांगितलं की लगेच FIR दाखल करा आणि त्याची कारवाई करा. त्या दरम्यान मग मलासुद्धा माझ्या त्या FIR झालेलं नव्हता. मग मी स्वतः आम्ही जाऊन मी त्या वसतिगृहाला गेलो. वसतिगृहात मुलींशी भेटलो. आम्ही दोघेही अधिकारी म्हणजे माझे सबऑर्डिनेट ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर होते सहारे साहेब आणि मी स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलींना पण जाऊन FIR दर्ज केला. तर मुलींना परत मी हॉस्टेलला सोडून दिलं आणि नंतर पुढे आपण ज्यावेळेस सगळ्या इन्क्वायरीमध्ये हे लक्षात आलं की काही सिक्युरिटी लॅप्सेस आहे ज्याचे चुका झालेल्या आहे त्याबाबत आपण संबंधित जे वॉर्डन आहे त्यांना आपण ते कंत्राटी सेवेवर असल्यामुळे त्यांना आणि जी म्हणजे सिक्युरिटी गार्ड होती तिला आपण बडतर्फ केलं. सर, या संपूर्ण प्रकरणानंतर काही मुलींनी अशी तक्रार केली आहे, ऑन रेकॉर्ड आहे, ती व्हिडिओ आहे की वॉर्डन महिला जी आहे तिचा नवरा तिथेच राहत होता आणि मुक्कामी असायचा. 4-5 मजली खालचा पहिला जो मजला आहे त्या मजल्यामध्ये एका खोलीमध्ये वॉर्डन राहत होती आणि नवरासुद्धा राहत होती. या संदर्भात काय माहिती आहे? हां, याच्यामध्ये कसं आहे की गर्ल्स हॉस्टेल किंवा कुठल्याही हॉस्टेलला वॉर्डन हा रेसिडेन्शियल असतो. वॉर्डन क्वार्टर हे सगळ्या कुठल्याही वसतिगृहामध्ये वॉर्डन क्वार्टर हे कंपल्सरी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त याच्यामध्ये असं आहे की ही बिल्डिंग जी आपण भाड्याने घेतली त्याच्यामध्ये एकत्रित सगळे हे आहे. त्याच्यामुळे फर्स्ट जे रूम होती ती वॉर्डनसाठी आपण दिलेली होती आणि त्यांनी 24 तास तिथे राहावं ह्या अपेक्षेनं आपण त्याला ठेवलेली होती. ते कुटुंबापासून वेगळं राहा असं आपण कोणाला सांगू शकत नाही. पण असं एखादा पुरुष असा महिला हॉस्टेलमध्ये आणखी पण ठिकाणी अडचण काही बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर असल्यामुळे ही अडचण आहे. स्ट्रक्चर जर असेल जनरली त्याला वेगळा आपण वेगळा दरवाजा देतो त्याला रेसिडेन्सला आणि त्याच्यातून ते ये जा करू शकतात. हे सहारे जे अधिकारी आहेत त्याच्यामुळे ते लोक तिथे तर हिंगणा येथील या घटनेने शासकीय वसतिगृहामधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केला आहे, पण भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणेची गरज असल्याचं या घटनेतून अधोरेखित होतंय. यावर विभाग काय ठोस पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूर शहरात तहसील पोलिसांनी एका घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. नागपूर शहरातील तहसील पोलिसांच्या तपास पथकाने 23 जुलै रोजी दुपारी 1:10 सुमारास गस्त घालत असताना गार्डलाईन बोगद्याजवळ एक इसम घातक शस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्या ठिकाणी त्यांना वर्णनानुसार एक व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा मोटरसायकल क्रमांक MH49BX 1642 जवळ दिसला. पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले आणि चौकशी अंती त्याने आपले नाव 20 वर्षीय मोहम्मद ओवेस रजा वल्द मोहम्मद अजीज असे सांगितले. त्याची अंकझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सुमारे 500 रुपये किमतीचे एक लोखंडी भाल्याचे पाते
आणि 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी मोहम्मद ओवेस रजा हा कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगून होता. तसेच त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे तहसील पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम 425 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. तहसील के डीबी पथक के इंचार्ज रसूल शेख और उनके अधीनस्थ पथक ग्रेड पीएसआई राजेश सिंह ठाकुर, इनको गोपनीय माहिती मिली थी कि गाइडलाइन परिसर में एक आरोपी जो धारदार शस्त्र साथ में लेकर घूम रहा है। मिली हुई बातमी की खातरी करने के लिए जब पथक स्पॉट गाइडलाइन परिसर में पहुंचा तब उनको मोहम्मद ओवेस रजा वल्द मोहम्मद अजीज उम्र 20 साल यह घातक शस्त्र के साथ में मिलकर आया। उस वक्त वहीं पे उसका जब्ती पंचनामा करके उसके पास की हीरो होंडा गाड़ी और घातक शस्त्र ताबे में लेके कलम 425 भारतीय हत्यार कायदा के अनुसार यह कार्रवाई पुलिस स्टेशन तहसील में की गई है। पूरा मुद्देमाल ये 40,500 रुपए का है। 500 रुपए का जो घातक शस्त्र है उसका कीमत है और 40,000 का उसका गाड़ी है, हीरो होंडा गाड़ी। और उसको जब पूछा गया तब उसने खुद के घर से वो जहाँ पे काम करता है वहां पर लेकर जा रहा था, ऐसा उसका बताया है। कुछ घातक कुछ करने वाला था, इस तरीके का उसने बयान दिया नहीं है। और उसमें और हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं कि सचमुच वो किस लिए उपयोग में लाने वाला था। यह कार्रवाई ग्रेड पीएसआई राजेश सिंह ठाकुर, इनके साथ में पुलिस कांस्टेबल फिरोज, पुलिस कांस्टेबल विनोद, पुलिस कांस्टेबल पवन, इनके पथक ने की है। और यह कार्रवाई हमने माननीय रविंद्र सिंह सिंगल पुलिस आयुक्त, माननीय जॉइंट सीपी नवीन चंद्र रेड्डी, माननीय एडिशनल सीपी राजेंद्र दाभाडे, माननीय डीसीपी मदनेसर, माननीय एसीपी मोरे मैडम, इनके मार्गदर्शन में की है। तर अशा प्रकारे तहसील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संभाव्य मोठ्या घटनेला आळा घातला आहे. नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर शहरातील विश्वकर्मा नगर येथील रहिवासी मोहन वासुदेव अंबुलकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण अरुणा सुरेश आसलकर यांच्या रामेश्वरी येथील घरात ही चोरीची घटना घडली होती. अरुणा आसरकर आपल्या पतीसोबत 16 जुलै रोजी मुंबईला मुलीकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातून 2,000 रुपये रोख रक्कम, चांदीची गणपतीची मूर्ती, काही नाणी आणि करंडे चोरलेत. इतकेच नाही तर घराबाहेर पार्क केलेली पांढऱ्या रंगाची मारुती सेलेरियो कार MH31 EK 6810 देखील लंपास केली आहे. एकूण 2,52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार अंबुलकर यांनी केली होती. अजनी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश रामटेके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यासोबत अल्पवयीन बालक होते. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्यासह सिद्धांत मस्के, ओंकार बागभाई, नितीन सोमकुंवर, अश्विन सहारे, नरेश रावणकर, मनीष मलमे, संतोष नल्लावार आणि रेश्मा खान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. पोलीस स्टेशन अजनी येथे 311/2025 अशा प्रत क्रमांक दाखल झालेला होता. नमूद गुन्ह्यामध्ये एक हिरो होंडा 2 व्हीलर चोरी गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. अशा माहितीच्या आधारे आम्ही रेकॉर्डवरील आरोपीस विचारपूस केली असता आम्हाला अशी माहिती पडली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा आकाश नरेंद्र रामटेके
याने नमूद वाहन चोरी केलेले आहे. अशा माहितीवरून आम्ही आकाश रामटेके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून टू व्हीलर हिरो होंडा कंपनीचे वाहन आम्हाला मिळाल्याने नमूद गुन्ह्यास आरोपीस अटक करून आम्ही MCR केला होता. परंतु त्याला अटक केल्यानंतर आम्हाला अशी गुप्त बातमीदारात माहिती भेटली आहे की 17/7/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी झालेली आहे आणि घरफोडीच्या दरम्यान त्यांनी एक 4 व्हीलर वाहन चोरी केलेले आहे. अशा माहितीवरून आम्ही पुन्हा आरोपीचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीकडून अशी कबुली भेटली की त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी करून घराचे कडी-कोडा तोडून त्याच्यामधून गाडीची चावी घेऊन 4 व्हीलर चोरी केलेली आहे. आणि तसेच आणखीन तपासांती अशी माहिती भेटली की त्यांनी हद्दीमध्ये 4 ते 5 टू व्हीलर चोरी केलेले आहेत. तर आरोपीकडून आम्ही मेमोरंडम पंचनाम्याद्वारे 6 टू व्हीलर वाहन जप्त केले आहे व एक 4 व्हीलर वाहन. त्याच्यामध्ये शक्करदरा हद्दीमधील एक वाहन त्यांनी चोरलेले सांगितले. नमूद गुन्ह्यामध्ये आपण 2,33,000चा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि हा गुन्हा करतेवेळी आरोपीसोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालक पण होते आणि आरोपीचे मोडस म्हणजे असं आहे की आरोपी फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करायचा. गाडीचं पेट्रोल संपलं की गाड्या इकडे तिकडे लावून देत होता. अशा माहितीवरून आम्ही त्याच्या मोडस ओळखून आम्ही त्याला अटक केली. ही कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्रकुमार सिंघल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, दक्षिण प्रादेशिक विभागाचे माननीय सर शिवाजी राठोड सर, परिमंडळ 4चे आमचे माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव सर, अजनी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर व माननीय वपोनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाने कारवाई केलेली आहे. तर होती नागपुरातील गुन्हेगारी विश्वातील एक महत्त्वाची बातमी. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला मुद्देमालही परत मिळवला. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होईल. नागपूर जबलपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 2 जणांना आपला जीव गमावा लागला. पुणे येथून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणारी एक ॲम्ब्युलन्स भर रस्त्यात नादुरुस्त होऊन उभी असताना एका अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली आणि पळ काढला. या अपघातात ॲम्ब्युलन्समधील चालक आणि मृताचा एक नातेवाईक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यातून कोलकाता येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका ॲम्ब्युलन्सवर काळाने घाला घातला. 22 जुलै रोजी पुणे येथून कन्हाई बिश्वास यांचा मृतदेहासह त्यांचा मुलगा अबीर बिश्वास आणि नातेवाईक पंकज बिश्वास प्रवास करीत होते. 23 जुलैच्या पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर जबलापूर हायवेवरील भारत पेट्रोल पंपाजवळ पिंपळा बोगद्याजवळ ही ॲम्ब्युलन्स अचानक नादुरुस्त झाली. ॲम्ब्युलन्स रोडवर उभी असताना क्लीनर शेखर पवार हे मेकॅनिक आणण्यासाठी गेलेत. त्याचवेळी एका अज्ञात वेगाने आलेल्या वाहनाने उभ्या ॲम्ब्युलन्सला धडक दिली. धडकीची तीव्रता इतकी होती की ॲम्ब्युलन्स 20 ते 25 फूट खाली नाल्यामध्ये कोसळली. या भीषण अपघातात ॲम्ब्युलन्स चालक शिवाजी भांबुरे आणि मृतकाचा नातेवाईक पंकज बिश्वास हे दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी शेखर पवार यांच्या तक्रारीवरनं हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम 106/281 सह कलम 184, 134, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव करीत आहेत. या अपघाताने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे माहिती मिळाली की पिपळा हुडकेश्वर जो रोड आहे त्या बोगद्याच्या बाजूला इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. तिथे हायवे रोडवर जबलपूर हायवे रोडवर एक ॲम्ब्युलन्स उभी होती. ॲम्ब्युलन्स ही गरम होत असल्यामुळे बंद पडलेली होती आणि बाजूला पेट्रोल पंप असल्यामुळे रोडच्या त्या साईडला तिथे कोणी मेकॅनिक वगैरे मिळू शकते का ही पाहणी करण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्समधला जो हेल्पर आहे तो तिकडे पेट्रोल पंपाकडे गेलेला होता आणि ॲम्ब्युलन्स तशीच रोडवर उभी होती. त्या दरम्यानमध्ये एक कुठल्या तरी अज्ञात वाहन पाठीमागून आलं आणि त्या अज्ञात वाहनाने त्याच्यावर पाठीमागून धडक मारली आणि त्या धडकेमध्ये ॲम्ब्युलन्सचा चालक शिवाजी भांबुरे
आणि एक जे ॲम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी होती त्यांचा जो नातेवाईक आहे पंकज बिश्वास, अशा 2 जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. ते अज्ञात वाहन कोणतं होतं या संदर्भामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत. दोघांचंही PM काल करण्यात आलेलं आहे आणि त्यांची बॉडी त्यांच्या नातेवाईकाच्या इथे सुपूर्द करण्यात आलेली आहे. मृत कुठचे राहणारे होते आणि कुठे चालले होते? एक ॲम्ब्युलन्सचा चालक जो आहे तो राजगुरुनगर पुणे येथील होता आणि ॲम्ब्युलन्स पण तिथूनच घेतलेली होती आणि तिथूनच एक डेड बॉडी होती ती नादिया जिल्हा नादिया कोलकाता पश्चिम बंगाल येथे ते डेड बॉडी घेऊन चाललेले होते. आणि दुसरा जो आहे पंकज बिश्वास हा सुद्धा नादियाचाच आहे, परंतु ते कामानिमित्त तिकडे राजगुरुनगर येथे होते आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे ते डेड बॉडी त्यांच्या गावी घेऊन चाललेले होते कोलकाता येथे नादिया जिल्ह्यामध्ये. तर त्या दरम्यानमध्ये ती गाडी हिट झाल्यामुळे रोडच्या साईडला उभी ठेवलेली होती. त्या दरम्यानमध्ये एक पाठीमागून आलेल्या कुठल्या तरी अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली, त्यामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांचा शोध सुरू केला असून त्याला लवकरच पकडून कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आपणही वाहन चालविताना किंवा महामार्गावर थांबताना योग्य ती खबरदारी घ्यावी. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने अक्षरशः झोडपून काढत असताना दुसरीकडे मात्र धम्मदीप नगर येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे. नवीन पाईपलाईन टाकूनही या भागातील पाणी टंचाईची समस्या कायमच आहे आणि यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कारण की आमची एक समस्या आहे की आमच्या घरी जो नवीन नळ दिला त्या नळाला पाणी बरोबर व्यवस्थित येत नाही आहे आणि नळाला फोर्स पण नाही आहे. त्यामुळे काय ह्या वस्तीतला कोणी नगरसेवक अजून इथे आलेला नाही आहे आणि आमच्या समस्या कोणी जाणून घेतलेल्या नाही आहेत. मग आम्ही त्या राजकुमारे साहेबांना सांगितलं की आमच्या इकडे अशी समस्या चालू आहे, पाण्याची टँकरने पाणी भरतो, म्हाताऱ्या आहेत, मुलं कोणाची लहान मुलं आहेत तर त्या कशा पाणी भरतील, तर टँकरने पण किती पाणी भरणार आहे, किती कुठं साठवून ठेवणार आहे. नळाची आमची एवढी समस्या आहे की त्यांनी आमच्या नळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा. नाही तर आम्ही OCWला पण ते जनबंधू साहेबांनाही सांगितलं, त्यांनी आमच्या समस्या काय जाणून घेतलेल्या नाही आहेत. काय म्हटलं आहे आमदारांनी किंवा नगरसेवकांनी? करू आश्वासन देतात पण अजून नगरसेवकच इथं आलेला नाही आहे ना. यहाँ पे एक समस्या नहीं, कई अनेक समस्या है. यहाँ पे गटर की है, पानी की है, इलेक्ट्रिक की है. यहाँ के सबके चारों के चारों नगर सेवक आते हैं और देख के चले जाते हैं. तब जाके यहाँ के बस्ती वालों ने मुझे बताया कि भैया ऐसी बात है, तब जाके मैं यहाँ आके सब धीरे धीरे कर रहा हूँ काम. नगर सेवक है यहाँ के? नगर सेवक का नाम नहीं ले सकते. OCW यांनी नवीन लाईन सुरू केलेली असता त्याच्यामध्ये जे फिटिंग दिलेली आहे त्या फिटिंग मध्ये ते बरोबर फिटिंग न झाल्याने आणि पाणी लिकेज आहे आणि पाणी येत नाही. नवीन लाईन देण्याकरता या लोकांनी आश्वासन दिलेलं होतं आणि मीटर रिडिंग जे आहे, मीटर रिडिंग एवढी येऊन राहिली का म्हणजे जेव्हा 150 रुपये याची तर आता 600-700, 800-800 रुपये येऊन राहिले. आता हे अत्यंत दरिद्र रेषेखाली वस्ती आहे. आता हे 800 रुपये कुठून भरणार? आता याच्याकरता आम्ही OCWला जेव्हाही कंप्लेंट करतो, डेलिगेटला, पंचभाई म्हणून डेलिगेट आहेत आशीनगर झोन मध्ये बुद्ध पार्कला, आणि जनबंधू, तर जनबंधू येऊन बायांनी जेव्हा म्हटलं का भैया पाणी नाही आ रहा है तर तो अपशब्दाचे वापर करतो. आता महिलांसोबत अभद्र व्यवहार हा जनबंधू करत आहे. तर याच्याकरता महिलांनी काय करावं? याच्या अगोदर 3 दिवस अगोदर मी स्वतः प्रत्यक्ष इथं आलो, पाणी नाही आणि यांचे जे पाईपलाईन जे आहेत ते पाईपलाईन पूर्ण लिकेज आहेत आणि पाणी यांना मिळून नाही राहिलं, पाण्याचा फोर्स नाही. आणि तिथं अशफाकभाई म्हणून आहे आणि पंचभाई म्हणून आहे डेलिगेट. ह्या लोक काही ऐकत नाही. महिलांना टँकरनी पाणी कुठं गल्लीमध्ये पुरवणार? टँकरमध्ये पाणी आपण भरू शकत नाही. कोणती महिला अपंग आहे, कोणती महिला प्रेग्नेंट आहे, कोणती महिला आजारी आहे, तर हे पाणी कुठून भरणार? 17 ml पाणी आहे. 17 ml मध्ये फक्त 3 ml 4 ml पाणी येऊन राहिलं. याची चौकशी मी महेंद्रनगर टाकीला जाऊन केलेली आहे. मला फक्त 3 ml 4 ml पाणी, फक्त अर्धा तास. अर्ध्या तासात काय करणार महिला? आता एखादी समजा एखाद्या बाईच्या घरी ते हँडिकॅप्ट आहे तर ती पैसे 800 रुपये भरणार कुठून? म्हणून आम्ही फक्त 100 रुपयाच्या वरतं बिल भरणार नाही. धम्मदीप नगरमधील ही पाणी टंचाईची समस्या केवळ नागरिकांनाच नव्हे
तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे। आता पाहायचे आहे की प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देतं आणि धम्मदीप नगरच्या नागरिकांना पिण्याचं पाणी कधी उपलब्ध होतं। नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येबद्दल ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ही कोंडी नेमकी का होते आणि यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। मी रॉकी चौरे मनसैरी। आम्ही गेल्या काही वर्षापासून आमच्या मनसरमध्ये काही वर्षा पहिले उड्डाणपूल बनलेला आहे। त्या उड्डाणपूलमुळे मनसर ते आंबडी फाट्यापर्यंत एकही मधात वळण नाही आहे। त्यामुळे काय होते की मधामध्ये जेवढी गाव येतात ते रॉंग साईडनी येणं जाणं करतात आणि त्या येणं जाणं करणाऱ्या रोडमध्ये गॅरेज लाईन आहे। त्या गॅरेज लाईनमध्ये मोठे भारी मोटार आहेत ते त्या अर्ध्या रस्त्यामध्ये उभे असतात। रस्त्याची जेवढी रुंदी आहे त्याच्या रुंदीपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त ते मोठ्या गाड्या उभ्या असतात। तर त्याच्यामध्ये फक्त एक गाडी जाण्याला एकची गॅप असते आणि त्यामुळे काय होते एक मोठी गाडी कोणती आली त्या गॅपमध्ये जाण्यामध्ये थोडासा डिफिकल्ट होते आणि त्यामुळे मग 2-3 किलोमीटर दूरपर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जाते। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हायवेवाल्यांना तसेच साहेबांना बी मागे आम्ही निवेदन दिलेलं होतं, पण यावर काही कारवाई केलेली नाही। एक ट्रॅफिक पोलिसवाला त्यांनी दिला पण हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे। मेन आहे ते गॅरेज लाईनमध्ये जे ट्रक उभे असतात ते प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचे, कारण की ते जे गॅरेज लाईनवाले आहेत ते अगोदर रोडाच्या खूप मागे बाजूला होते, पण जेव्हापासून तो उड्डाणपूल बनला ते लोक सीधा रोडवर चिपकून यांनी दुकान आणून ठेवलेले आहे। आता यांच्यावर अतिक्रमण करून काय करतात ते यांनी केलं पाहिजे आणि जे रोडावर आता त्यांच्या गॅरेजमुळे जे रोडावर ट्रक वगैरे उभे असतात यांना लवकरात लवकर त्वरित हटवलं पाहिजे किंवा अगर यांनी हटवलंच नाही लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सक्षम आहे कारवाई करण्यासाठी। आम्ही मग मुद्दा आमच्या हातात घेऊ आणि आमच्या हातात घेतल्यानंतर मनसे स्टाईलमध्ये मग त्यांना जो दणका द्यायचा आहे त्या ट्रकवाल्यांना या गॅरेजवाल्यांना मग आम्ही तो देऊ आपल्या पद्धतीनं। त्याच्या संपूर्ण मग जबाबदार पोलीस प्रशासन राहील, कारण की आम्ही वारंवार आपण निवेदन दिलेलं आहे पण यावर काही उपाययोजना हे लोक करत नाही आहे। जय महाराष्ट्र। मनसेरमधील वाहतूक कोंडीचा हा प्रश्न स्थानिक नागरिकांसाठी मोठा डोकेदुखी ठरला आहे। मनसेने आता यावर आवाज उचलला असून प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलणे अपेक्षित आहे, जेणेकरून नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळेल। यावर प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अवैध धंद्यांविरोधात अकोला पोलिसांची ऑपरेशन प्रहार मोहीम जोरदार सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत अकोला शहर SDPO पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 5.25 लाखाचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार ही विशेष मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेअंतर्गत 23 जुलै रोजी SDPO शहर विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील अकोला मूर्तिजापूर रोडवरील निलखंठ सहकारी सूत गिरणीसमोर 2 व्यक्ती गांजाची खरेदी विक्री करणार असल्याची माहिती होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत मोहम्मद जाकीर अब्दुल कदीर आणि समीर खान मेहबूब खान या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आलेत। त्यांच्याकडून तब्बल 26 किलोग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची अंदाजित किंमत 5,25,480 रुपये आहे, तो जप्त करण्यात आलाय। MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रत्नदीप पळस पगार यांच्यासह अनिल खडेकर, विनय जाधव, रवींद्र घिवे, संदीप गुंजाळ, नदीम शेख आणि प्रफुल्ल बांगर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल। ऑपरेशन प्रहार मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। आज आपण एका महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत, जी नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातून येत आहे, जिथे पोलीस निरीक्षक गणेश कराळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे। माहूर बस स्थानकासमोर मटका सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः धाड टाकून 4 जणांना ताब्यात घेतले आहे।
हा सर्व प्रकार काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी अवैध मटका अड्ड्यावर यशस्वी कारवाई केली आहे। बस स्थानकासमोरच्या एका चहा टपरीवर मिलंडे नावाचा मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक कराड यांनी स्वतः 2 पंचांना सोबत घेऊन छापा टाकला आणि मटका खेळताना आणि खेळवताना 4 जणांना रंगेहात पकडलेत। त्यांच्याकडून मटका खेळण्याचे साहित्य, आकडे लिहिलेली डायरी आणि रोख रक्कम असे एकूण 4,760 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धाडसी पावलाचे कौतुक होत आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दाखवलेली ही तत्परता आणि धडाकेबाज कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे। समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईची नितांत गरज आहे। आशा आहे की भविष्यातही पोलीस प्रशासन अशाच प्रकारे सक्रिय राहून अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवेल। आजची सर्वात मोठी बातमी येते नांदेडमधून, जिथं शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी विशेषतः शेतकरी आक्रमक झाले आहेत। नांदेड हिंगोली महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले असून यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। हे आंदोलन प्रहार संघटनेचं नसून हे समस्त शेतकरी बांधवांचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो, शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार थोडंसं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा आवाज कसा तेवत ठेवता येईल म्हणून शेतकरी आंदोलन पुकारलेलं आहे। मागण्या शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करा ही मागणी आपणही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आपल्याकडं कदाचित मागच्या बातम्या आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक स्टेजवर सगळ्यांना सांगितलेलं आहे किंवा आम्ही तुमचा 7/12 कोरा करू। मग आता कुठं तुमचा वादा कुठं गेला? म्हणून हे वादा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या लक्षात त्यांची मेमरी मला वाटेल थोडीशी शेतकऱ्याच्या बाबतीत ढिली झालेली आहे। ती मेमरी टाईट करण्यासाठी बच्चूभाऊंनी हे लढा उभा केलेला आहे। आणि समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, भाजपासहित पक्ष लोक आहेत, त्यांच्या सत्ताधाऱ्याचे लोक आहेत। शिंदे गट असेल, भाजप असेल, अजितदादा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, सगळ्याच गटातले लोक, शेतकरी संघटना असेल, विविध पक्ष असतील, सगळ्यांच लोकांचे इथे या ठिकाणी समावेश। पुढचं पाऊल 2 ऑक्टोबर जाहीर केलेलंच आहे बच्चू कडू साहेबांनी। या आंदोलनामधून सरकारनं जर काही बोध घेतला आणि शेतकऱ्यांचा 7/12 जर कोरा केला तर पुढलं आंदोलन थांबल। आणि जर त्यांनी आंदोलन 7/12 नाही कोरा केला, शेतकऱ्याबद्दल कुठलीच भूमिका घेतली नाही, आमच्या 2-3 मागण्या आहेत, त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात। नाही तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगाचं रूप घेऊन मंत्रालयामध्ये गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं नक्की। नांदेडमधील शेतकऱ्यांनी आज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे। कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे कामे या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाची तीव्रता पाहता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजकीय वैमनस्यातही मिश्किल टोकेबाजी आणि ऐतिहासिक दाखले। शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मंत्रालयातील कॅन्टीनमधील मारामारीच्या धमकी प्रकरणानंतर आता गायकवाड यांनी जलील यांना चक्क 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक अनोखा करारनामा पाठविला आहे। बघा, पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीलला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असता तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरोड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं। पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे। पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंचालकाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काही बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा, तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तू अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर। कोणात किती दम आहे, काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल, दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही। या अजब करारनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे, जिथे एका बाजूला संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद मिटवण्याची तयारी दाखविली आहे,
तिथेच शिवाजींचा मावळा आणि अफजल खानाची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट आपला बाणाही स्पष्ट केला आहे. आता यावर इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 7, नागपूर जेटीबेल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.